सातपूर भागातील बारमध्ये गोळीबार प्रकरणी फरार असलेल्या लोंढे टोळीचा मोरक्या भूषण लोंढे आणि त्याचा साथीदार प्रिन्स सिंग यास नेपाळ सीमेवरून गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने ताब्यात घेतले। आज दिनांक 3 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5:30 वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल ऑरा बार येथे गोळीबार केल्यानंतर लोंढे टोळीचा मुख्य सूत्रधार भूषण प्रकाश लोंढे आणि त्याचा साथीदार प्रिन्स सिंग हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते। त्यांची शोधासाठी विविध राज्यात नाशिक पोलिसांनी पथके रवाना केली होती। तर भूषणचे वडील प्रकाश लोंढे आणि भाऊ दीपक लोंढे यांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक करत त्यांचा नाशिकच्या बाले किल्ल्यात ऐन दिवाळीत चांगलाच पाहुणचार केला होता। भूषण लोंढे विरोधात भारतीय न्याय संहिता, फौजदारी सुधारणा कायदा, हत्यारे कायदा, मपोका आणि मोकोका या विविध कलमांवर गंभीर गुन्हे दाखल आहे। त्यातच त्याने सातपूर येथील बारमध्ये गोळीबार करून पळ काढला होता। अखेर पोलिसांना त्याच्या मुसक्या आवळण्यात यश आले। ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त गुन्हे शाखा किरणकुमार चव्हाण, उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके, सहाय्यक आयुक्त अंबड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, श्रेणी उपनिरीक्षक यशवंत बेंडपोळी, सहाय्यक उपनिरीक्षक शंकर काळे, हवालदार सुनील आहेर, प्रकाश महाजन, अतुल पाटील, अंमलदार महेश खांडबहाले, तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे यांच्या पथकाने केली आहे। गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढे तसेच त्याचा साथीदार प्रिन्स सिंग हे दोघे काही दिवसापासून गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते। त्याचा बऱ्याच ठिकाणी शोध घेण्यात आला। तो उत्तर प्रदेशमध्ये असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीवरून तेथे क्राईम ब्रँच युनिट 2 येथील पथक डॉक्टर हिरे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक हे गेले होते। यांनी जाऊन तिकडे शोध घेतला असता आरोपी भूषण लोंढे तसेच प्रिन्स सिंग हे दोघे आरोपी नेपाळ बॉर्डरजवळ मिळून आलेले आहेत आणि त्या दोन्ही आरोपींना पोलीस पथकाने ताब्यात घेतलेला आहे। सध्या हे आरोपी ट्रान्झिट रिमांडमध्ये असून उद्या रात्री उशिरापर्यंत नाशिक शहरामध्ये पोहोचतील।